2 ऑक्टोबरला ताप आला आणि 7 ऑक्टोबरला डोळे गेले. बापरे. पूर्वी मला वाटलं की मी बेदगड उठायचं आणि सुटायचं. सोपं सांगू, ज्या ज्या वेळेला डोळ्यांचा विचार येतो ना त्याला मला एकच कळतं की तुमच्या घराला आणि स्वतःला जर शिस्त असेल तर हे सगळं शक्य आहे. बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून बऱ्याचदा काम केलेलं आहे. बरं. मी जशी अस्मिता चित्र अकॅडमीत म्हणजे ऍक्टिंग शिकायचे, ऑन स्टेज काम करायचे, तशी ऑफ स्टेजही काम करायचे, पुण्यात करायचे. कोणताही अवयव शार्प करायचा असेल तर तुम्हाला डोळे बंद केल्याशिवाय तुमचे कुठलेच सेन्सेस शार्प होत. करेक्ट. ना स्पर्श, ना गंध, ना श्रवण, ना बुद्धिमत्ता. बरोबर. तुम्ही कशा पद्धतीने एखाद्याकडे बघता, माणूस म्हणून माणसाकडे बघायची जर वृत्ती जर चांगली असेल ना तर तुम्ही कोणत्याच गोष्टीसाठी अशा चौकटी नाही घालून घेणार. मोती जर वेचायचे असतील ना रे तर डोळ्यांना पट्टी बांधून ठेवतात 2 दिवस आधी. ते अंधारात राहतात का तर ज्या वेळेला ते आत डोहात जातात आणि तेव्हा डोळ्यात ती पट्टी काढली तर ते लवकर दिसतात शिंपले. ऑडियन्स हातात राहिला नाही आणि माझ्या लक्षात नाही आलं तर हुरियो होऊ शकतो. कारण डोळ्याला दिसत नसताना एवढं सगळं पब्लिक हँडल करून ते ग्रिप करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. रसिको नमस्कार, मी पराग माटेगावकर. ध्येयवेडी माणसं या माझ्या सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण ज्या व्यक्तीला भेटणार आहोत ना ती व्यक्ती या टायटलला अगदी करेक्ट सूट होणारी व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचा प्रवास अगदी वेगळाच आहे, म्हणजे शहारे आणणारा प्रवास आहे. म्हणजे आता तो काय आहे, कसा आहे हे आपण जाणून घेऊया. भेटूया आमच्या एका जुन्या मैत्रिणीला अनघा मोडक यांना. अनघा, हाय. हॅलो. खूप वर्षांनी आपण भेटतोय आज. येस. या निमित्ताने. खरंय खरंय. त्यामुळे माझ्या या सिरीजमध्ये म्हणजे ध्येयवेडी माणसं या सिरीजमध्ये तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. आणि पहिल्यांदाच मला याच्यात सहभागी करून घेतलंच त्याच्याबद्दल म्हणजे आभार. फार औपचारिक शब्द आहे पण मस्त वाटलं एवढंच सांगते. नाही म्हणजे तुझं कामच तसं आहे. अनघा, आपण आपल्या आजूबाजूला खूप माणसं बघत असतो आणि थोडंसं जरी आयुष्यात काही चढ उतार आले ना तर ते लोक काय म्हणतात की हे सगळं माझ्याच आयुष्यात का. खरं तर त्या परिस्थितीचा जर विचार केला ना, नीट विचार केला तर खरं तर आयुष्यात चढ उतार हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच. आता तुझी मुलाखत यात घेण्यामागे उद्देश हा आहे की आधी तू छान काळ बघितला आहेस. अनफॉर्च्युनेटली एक काही मधला काळ असा आला की तुला थोडंसं त्या स्ट्रगलला सामोरं जावं लागलं, पण त्यातून तू इतकं स्वतःला पक्केपणाने उभं केलं आहेस, इतकी टफ फाईट दिली आहेस की खरं तर एक स्त्रियांमध्ये तू आयडियल उदाहरण स्वतः एक तू सेट केलेलं आहेस. वादळामध्ये बघ एक नौका अशी वाहत असते आणि एक दूरवर एक दीपस्तंभ असतो आणि तो त्या नौकेला दिशा दाखवत असतो. तर आज या तरुण मंडळींना खरं तर तू एक दिशा दाखवण्याचं काम करतेस आणि म्हणूनच मला तुझी मुलाखत घ्यायची आहे. मला ते थोडं तुझ्याचकडनं सविस्तर थोडंसं विचारायचं आहे की 2014 मध्ये असं नेमकं काय घडलं की जेणेकरून एक तुझ्या म्हणजे एक वेगळं वळण आलं तुझ्या आयुष्यात. ते नेमकं काय झालं होतं? खरं तर ही गोष्ट मी अनेक ठिकाणी अनेकदा सांगितली, त्यामुळे अगदी थोडक्यात सांगते या सगळ्या गोष्टी, फक्त एक जस्ट रिव्हिजन. 2 ऑक्टोबरचा दिवस होता आणि त्या दिवशी डेंग्यू झाला मला. म्हणजे मी नेहमीच असं म्हणते की आता जसं कोविडने धुमाकूळ घातला होता तसं त्या काळात डेंग्यूने धुमाकूळ घातला होता. आणि सिव्हिअर डेंग्यू होता तो. जवळपास 4-5 पर्यंत ताप सतत चढायचा उतरायचा. असं करत करत एकदम प्लेटलेट्स माझ्या खूप डाऊन झाल्या, जवळपास 12,000 पर्यंत खाली आल्यामुळे मी त्यामुळे मी ICUत मला ऍडमिट केलं गेलं. आणि दुसऱ्या दिवशी अचानक डोळे दुखून ते ब्लर होत होत होत
दोन्ही डोळ्यांची दृष्टी साधारण 4 तासात दोन्ही डोळे गेले. इट्स लाईक आपण म्हणतो ना की आपल्या अपेक्षेपेक्षा ते इतकं फास्ट घडत होतं की त्या गोष्टीला काय रिॲक्ट व्हायचं हा आत्ताही मी जरी मागे वळून बघितलं तरी प्रश्न असतो. बट मे बी पण थिंग्स वेंट रॉंग ॲट दॅट टाइम, कदाचित असं म्हणतो सर काही अंशी असतील, पण ठीक आहे. पण याच्यात असं किती वेळ गेला असा की जेव्हा ताप आला आणि प्रत्यक्ष 2 ऑक्टोबरला ताप आला आणि 7 ऑक्टोबरला डोळे गेले. बापरे. मला एक सांग की एवढ्या गोष्टींशी तू आता नंतर फाईट केलंयस, मग तुझ्या आता ही जी दिनचर्या आहे यात तुला मग काय काय बदल तुला आता करावे लागले? पूर्वी खूप करायला लागले, कारण आता या गोष्टीला घडूनही ऑलमोस्ट 10 वर्ष झाली. त्यामुळे माणूस असा चिवट प्राणी येणार आहे की तो सगळ्या गोष्टींना रुटीनाइज होतो. सो त्या गोष्टीला मी आता रुटीनाइज झाली. म्हणजे मला त्यावेळेला असं काही आपण खूप वेगळं केलं हे आता सांगतानाही गंमत वाटते की ते वेगळं आहे का, तर ते हॅबिच्युअल झाले माझ्यासाठी गोष्ट. म्हणजे माझ्यासाठी काही नवीन नाहीये फ्रँकली स्पीकिंग. आता मे बी हे माझं आयुष्य रुटीन आहे, तेव्हा ते नवीन होतं कारण ते अडॅप्ट करायचं होतं. जसं लहान बाळ कसं की अच्छा मला असं पाऊल टाकायचंय का, माई जसं सांगते की उठ उभा राहा हात धर चल, ही जशी त्याची प्रक्रिया असते कदाचित तसंच स्वतःच्या मनाला समजवायचं होतं आणि आईला माझ्याकडे लहान होऊन बघायचं होतं. त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकण्याकडे तो विचार होता. फक्त खूप महत्वाचा भाग हा होता की पूर्वी मला वाटलं की मी बेदड उठायचं आणि सुटायचं. म्हणजे तू बघितलं? हो मी ते बघितलंय. त्यामुळे म्हणजे तो जो वेग होता त्या वेगाला पहिली खीळ बसली. आणि त्यामुळे मी तेव्हाही पहिले काही दिवस मला क्षणभर लक्षातच येत नाही, बेडवरनं धडकन उतरायचंय आणि पुढे पाऊल टाकल्यावर लक्षात यायचं की अरे जायचंय कुठे. म्हणजे स्वतःच घर अनोळखी होतं तेव्हा माझ्यासाठी. ते ओळखीचं करून घेणं, ती पावलं ती काही मोजून प्रत्येक वेळेला नाही टाकता येत, पण तुम्हाला हळूहळू तुमचा अंदाज हीच तुमची रोजची काय म्हणू की कसं सांगू, एखादा कॅनव्हास मोकळा असतो रे आणि चित्रकार चित्र काढत जातो आणि तो भरत जातो. कदाचित मला माझ्या पायांनी तसाच माझा घराचा कॅनव्हास बघत बघत चित्र काढायचं होतं असं मी पण उपमांच्याच भाषेत सांगायचं तर. क्या बात आहे. तर तसं ठरवलं. पण मग मुळात सांगू का, सगळ्यात मोठा फायदा डोळ्यांचा असतो की तुम्हाला उंची म्हणजे किती उंची, 1.5 फूट म्हणजे किती उंच हे झटकन कळतं. मला कधी समजावं नाही लागलं की हे 1.5 फुटावर आहे म्हणजे किती आहे. आणि ह्याच्यासाठी अमेझिंग गोष्ट ही आहे ना की मी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून बऱ्याचदा काम केलेलं आहे. मी जशी अस्मिता चित्र अकॅडमीत म्हणजे ऍक्टिंग शिकायचे, ऑन स्टेज काम करायचे, तशी ऑफ स्टेजही काम करायचे, पुण्यात करायचे. बरं. तर त्या ग्रुपमध्ये प्रोडक्शन मध्ये काम करत असताना 1.5 फुटाची लेवल म्हणजे किती, 2 फुटा, ह्याच्या फुटांचे अंदाज इतके परफेक्ट डोक्यात बसले होते माझ्या. किंवा त्याचे अँगल्स लेफ्ट राईट किती, म्हणजे राईट पॅन म्हणजे काय, लेफ्ट पॅन म्हणजे काय, हे कॅमेराच्या भाषेत जसं आपण सांगतो तसं सगळं इथे फिट होतं त्या नेपथ्य आखणीमुळे. क्या बात आहे. सो ह्याचा फायदा मला आत्ता सुद्धा नवीन घर समजून घेताना होतो. म्हणजे माझं घर सोड, मी कुठल्या तरी दुसऱ्या, समजा एखाद्या हॉटेलमध्ये गेलो, आता आम्ही व्याख्यानं देत असल्यामुळे तुलाही माहिती आपण बऱ्याचदा दौऱ्यांना जात असतो, वेगवेगळ्या घरी जातो, हॉटेल्समध्ये जातो. मग पहिल्यांदा मी काय करते तर हॉटेलमध्ये गेल्यावर मी ती अख्खी रूम समजून घेते की कुठे कपाट आहे, किती उंचीवर कपाट आहेत, कुठे टेबल्स आहेत, डोक्याला कुठे लागण्याची शक्यता आहे का, तर इथे हवेर, हे सगळं समजून घेऊन पाऊल टाकणं. हे एकदा झालं ना रे की तुम्ही ऍटीज आवरू शकता. आत्ताच संभाजीनगरला कार्यक्रम जेव्हा झाला तेव्हा माझी बहिणी बरोबर होती, विनंती म्हणून, विनंती लिहिली. तर काही नाही, तिने मला फक्त समजलं ना का इथून इथे जायचंय. मध्ये बेड होता, 4 साईडून मोकळी जागा होती, उजवीकडे टेबल, लेफ्टला माझ्या मागे कपाट. आणि कसं फिरायचं, मी माझ्या घरात जितकी सहजतेने वावरते तेवढ्या 10 मिनिटात मी ते समजून घेतल्यावर वावरायला लागले. तर ह्या जो ईज आहे हा तुम्हाला सवयीने येणारी गोष्ट आहे. टिपिकल बाईकी उदाहरण देऊ का, नेहमी असं गमतीने म्हणते की कितीही ठरवलं तरी पोळी करायला लागलीच तर शेवटी ती कशीही नकाशे करून 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 तिला चांदोबा व्हावंच लागतं. तसं माझ्या सगळ्या करण्याला ते आपोआप वर्तुळ आलंय आणि आय एम डुईंग गुड. वा वा,
आणि हे मी तुला फक्त वावरण्याच्या बाबतीत सांगितलं. अरे अशा खूप बदल करावे लागले. तुमचा ड्रेसिंग सेन्स तुम्हाला सांभाळावा लागतो. करेक्ट. दिसत असताना पटकन तुम्हाला ऍडजस्ट करू शकता. आता 4 वेळेला तुम्हाला ते चाचपडून बघावं लागतं. इथपासून ते आपण तयार होतोय आता कार्यक्रमाला, तर प्रत्येक वेळी काही माझ्या मदतीला कोणी असेल असं नाही. माझी लिपस्टिक मलाच लावता आली पाहिजे, पण ती ओठाच्या बाहेर नाही जाता का? मग त्याचा अंदाज कसा ठेवायचा? किती योग्य पद्धतीने तुमची चंद्रकोर लागताना कशी लागली पाहिजे, मग त्याचा अंदाज तो कट समजून घेता आला पाहिजे. विचारते मी समोरच्याला बरोबर लागली ना, पण शक्यतोवर ती मध्यात लागतीये ना, हे हळूहळू तुम्हाला करून घ्यावं लागतं. जेवणातले असतील बदल, पहिल्यांदा किती दिवस आई भरवणार? काही दिवस आईने भरवलं, पण शेवटी स्वतःचं पान वाढून स्वतः जेवायलाच लागतं. आता काय मला पान माझं वाढूनही घेता येतं, इतरांनाही वाढता येतं. कोणी असेल तर ते सगळं आईने समजा सांगितलं असेल तर सगळ्या भाज्या काढून ठेवून त्या फ्रीजमध्ये मला अलाइनमेंट्स माहिती असतात, ते ठेवता येतं. सोपं सांगू, ज्या वेळेला डोळ्यांचा विचार येतो ना, त्याला मला एकच कळतं की तुमच्या घराला आणि स्वतःला जर शिस्त असेल तर हे सगळं शक्य आहे. थोडी जरी शिस्त बिघडली की गंमत होते. पण घर आहे रे ते शेवटी, ते काही हॉटेल किंवा म्युझियम नाही की सगळं जागच्या जागी असेल. पण त्याची सवय झाली आणि माझ्या आईने त्याच्या क्लुप्त्या शोधून काढल्या. अरे बापरे. म्हणजे माझ्या पायात पैंजण घालते की जेणेकरून मी उठले की त्या पैंजणाला जास्त घुंगरू लावून घेतले तिने. की ते मांजराच्या गळ्यात घंटा कशी बांधली की तशी मी चालायला लागले की तिला कळतं. शेवटी आई काळजी वाटत असणार. किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतात रे, तिने घरात भरपूर बदल केले. मल्टिपल थिंग्स आर देयर. वा. मला सांग की जसं एक ह्युमन टेंडन्सी असते बघ, एखादी गोष्ट आपण जेव्हा खूप कॉन्सन्ट्रेशननी ऐकण्याचा प्रयत्न करतो, आपोआप डोळे बंद होतात आणि ते आपण फक्त कान तिकडे असतात. ही नॅचरल हे आहे माहिती की नाही, घडणारी हे. बरोबर. पण आता तुला मग स्पष्ट विचारायचं झालं तर तुला खूप डिटेल गोष्टी ऐकू येतात का आता? हो, नको तेवढा नको तेवढा ऐकू. म्हणजे फॉर एक्झाम्पल, अरे म्हणजे त्या दिवशीची गमतीची गोष्ट सांगते. मी बाहेर बसले होते आमच्या रूममध्ये आणि आमच्या किचन पलीकडे, म्हणजे मध्ये एक रूम आणि पलीकडे किचन, आणि घराचे स्ट्रक्चर सारण रेल्वेच्या डबे कसे असतात तसं सलग असल्यामुळे किचनच्या जर एका टोकाला असेल तर पटकन हॉलमध्ये ऐकू येण्याची शक्यता कमी आहे. त्याच्यात एक्झॉस्ट वगैरे चालू असतील तर काही सुतराम शक्यता नाही. तर मी काहीतरी बसले होते आणि आईने आतून फक्त माझ्या काकूला इन्स्ट्रक्शन दिली की अगं कितीचं हिचं काय आज ट्युशन आहे. तर बाहेरून तिला उत्तर दिलं, आई 4 वाजता निघायचंय. तर आई साधारण मला बाहेरून म्हणाली की अगं तू थोडीशी वेळी आहेस का? म्हणे अगं मी तिला फक्त विचारलं की जर अनघाचं काही शेड्यूल काही बोलली आहे का. ती इतक्या हळू बोलली होती पण ते मला बाहेर ऐकू आलं आणि मी बाहेरून ओरडून त्याचं उत्तर तिला आत दिलेलं होतं. असं खूप घडतं. त्याच्यामुळे ती गमतीनं म्हणते पण की आमच्या घरात शून्य गॉसिप करता येतं. की तिला कोणतीही माझ्याविषयी तक्रार करायची असेल तर ती जरा जरी हळू श्रीनिकेतला जरी बोलली, म्हणजे माझ्या भावाला, तरी मला कळतं. आणि ती म्हणते की तू बदमाश झाली आहेस खूप. त्यामुळे ही गंमत आहे रे. म्हणजे मी तुला गमतीत सांगते हे सगळं की कसं घडू शकतं. पण काय होतं, तुमचे मुळात पुन्हा मी सांगते की तुमचे सगळे सेन्सेस तासलेले असतात जेव्हा तुम्ही कलेच्या क्षेत्रात काम करत असता. मी कॉलेजपासनं मुळात स्टेज, आणि मी ज्युनियर सिनियर पासनं स्टेजवरती काम करते रे. त्याच्यामुळे ऑलरेडी तुमची घडण तशा पद्धतीची झाली असते. कसं बसायचं, कसं उठायचं, कसं चालायचं, हे दैहिक झालं किंवा देहाच्या पातळीवरती झालं. तसंच जसजसं आपण मोठे होत जातो, अनेक प्रगल्भ विचारवंत तुम्हाला भेटतात. जसं आम्ही अशोक रानडेंचं एक वर्कशॉप केलं होतं मी कॉलेजमध्ये असताना. अशोक दारानडे आपले आवाज तज्ञ, म्हणजे संगीतकार, काय सगळे अभ्यासक, त्यांना काय किती उपमा द्यायच्या. तर तेव्हा आविष्कारमध्ये त्यांचं एक सेशन होतं आणि अशा वेळेला प्रत्येक अवयवाच्या बाबतीत त्यांनी एक एक विचार सांगितला होता. तर कोणताही अवयव शार्प करायचा असेल तर तुम्हाला डोळे बंद केल्याशिवाय तुमचे कुठलेच सेन्सेस शार्प होत. करेक्ट. ना स्पर्श, ना गंध, ना श्रवण, ना बुद्धिमत्ता. बरोबर. सिंपल गोष्ट आहे ना की ध्यानधारणेचं रूपांतर जेव्हा ते ध्यान संपायचं किंवा ती तपश्चर्या संपायची, त्याच्यानंतर काहीतरी विलक्षणच घडलेलं ना. करेक्ट. त्याचं रूपांतर कधी महाकाव्यात झालं किंवा अजून काहीतरी, त्याच्यातनं निर्मिती झाली नवीन नवीन. असं जर असेल तर हीच गोष्ट एका परीनं माझ्या बाबतीत घडतीये. काहीतरी सतत निर्माण व्हायला आत उचंबळून तर यायला लागतं. पण ते तू फार
सुंदर करतेस. म्हणजे मी हे सगळं तुझ्या आयुष्यात घडण्यापूर्वी सुद्धा आपण पनवेलला कार्यक्रम केला होता आणि तेव्हा सुद्धा कवितांचा बेस घेऊन तू सगळं बोलत होतीस. म्हणजे तेव्हा सुद्धा यालाही आता 10-12 वर्ष सहज झालेली आहेत. पण तेव्हा सुद्धा तुझा अभ्यास छान होता आणि आत्ताही मी तुझं म्हणजे चांगल्या चांगल्या कार्यक्रमातून निवेदन बघतो ऐकतो तर त्याला फार तुझा अभ्यासपूर्वक सगळं असतं. त्याच्यावर मी येणारच आहे. मला सांग, तू पुण्यातून मला वाटतं ग्रॅज्युएशन केलं ना? पोस्ट ग्रॅज्युएशन आधी म्हणजे पण ग्रॅज्युएशन जे केलं ते केलं मराठी साहित्य मुंबईतून. बरं. आणि नंतर मग पुण्यात काय काय तू? पुण्यात मी मल्टिपल गोष्टी करत होते. बरं. म्हणजे मी डिप्लोमाही एकीकडे प्रिंट मीडियाचा करत होते, डबिंग करत होते त्यावेळेला. बरं. त्याच्यानंतर मी म्हटलं तसं नाटकात प्रोडक्शन बघत होते. बरं. की त्याच्या बरोबरीने मी शामराव जोशी म्हणून आमचे जे नादानुसंधान असा फार छान शब्द वापरतात ते, तर त्यांच्याकडे आवाजाचा सगळा अभ्यास करत होते. आणि आवाज म्हणजे व्हॉइस कल्चर हा जो एक टिपिकल शब्द तयार झालेला आपण साचेबद्ध केलाय त्या चौकटीतला नव्हे. तुम्हाला खूप लेयर्स असतात रे. म्हणजे शब्दांच्या आधीची स्वरव्यंजन, अक्षर, त्या अक्षराचा ध्वनी, ध्वनीच्या पलीकडचा नाद, या सगळ्याचा विचार आम्ही त्यांच्याबरोबर, मी जवळपास 9-10 वर्ष त्यांच्याकडे शिकत होते. आणि हे त्यांचं मोठेपण आहे की माझे डोळ्यांनंतर ते मुंबईत येऊन मला शिकवायचे, माझ्या घरी यायचे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे की असे सगळे शिक्षक गुरुवर्य मला लाभले की ज्यांनी मला टप्प्याटप्प्याने घडवलं, मोठं केलं. त्यामुळे पुण्यात हा एक भाग चालू होता. एकीकडे निवेदनं चालू होती, जसं मी तुझ्या बरोबर करायचे, पुण्यातला काही ग्रुप्स बरोबर करायचे, त्यामुळे निवेदनाचं काम चालू होतं. तिसरीकडे मला कीर्तन आवडायची, ते ऐकायला जायचे. तर अशा अनेक गोष्टी. बरं, पुणे हे साहित्याचं माहेरघर आहे, बुद्धिवंतांचं माहेरघर आहे. त्यामुळे मल्टिपल गोष्टी. आणि तुला खोटं वाटेल बरं दादा, मला नाटकाची इतकी बेहद आवड म्हणजे की मला जिथे दिसेल तिथे मी नाटक बघायला जायचे. आपण भेटलो होतो अवघा रंगाच्या प्रयोगाला. म्हणजे सुदर्शन म्हणू नकोस किंवा यशवंत म्हणू नकोस. आणि ज्या वेळेला मुंबईत इथे फेस्टिवल्स असायची आणि मला जरा जरी सुट्टी मिळाली तर मी ते सोडून सुद्धा मुंबईत आलेली आहे. म्हणजे मला आठवते की मी मुंबईत कॉलेजला असताना FY, SY, TY ला 3ही वर्ष आमच्याकडे सलग फेस्टिवल असायची. मुंबईचं फेस्टिवल असायचं, मुंबई युनिव्हर्सिटीचं, मग रवींद्रला असायचं एक दोषी फेस्टिवल. मला सगळ्याची नावं आता नाही आठवणार कदाचित, पण अरे 30-30, 40-40 दिवस मी वेगवेगळ्या भाषेतली नाटकं, प्रायोगिक नाटकं, NCPA पासून पृथ्वीपर्यंत आणि रवींद्र किंवा मुंबई युनिव्हर्सिटी पासून जिथे मिळेल तिथे अशी वेड्यासारखी नाटकं बघितलेल्याचा परिणाम असा आहे ना की मल्टिपल कथानकं, भाषा कळली नाही तरी भावना, त्याचे पदर, हे सगळं मुरत जातं तुमच्या आत. खरंय. आणि कीर्तन हा सगळ्याचाच गाभायर आहे. म्हणजे संगीत आहे, नाटक आहे, रस आहे, तत्वज्ञान आहे, काय नाही हे सगळंच तुझ्या गाठीशी जेव्हा म्हणजे मी तुला सांगू, मी त्यावेळेला फक्त माझी परडी उघडी ठेवली होती आणि मी फक्त फुलं वेचायचं काम करत होते. कधी चाफा, कधी गुलाब, कधी मोगरा, बस. हे पुणे माझं असं होतं. मला वाटतं तेव्हा फोटोग्राफी पण करत होते. हो. वा. मला प्रचंड आवड आहे रे दादा फोटोग्राफीची. वा. आणि मला वाटतं उर्दू भाषा पण शिकलीस तू? तेव्हा शिकायचे, पण माझं ना झिया अहमद म्हणून भवानी पेठेत एक राहायचे आणि त्यांच्याकडे मी उर्दू शिकायला सुरुवात केली होती. आणि त्याच वेळेला उर्दूचे क्लासेस होते आपल्याकडे पेठेमध्ये. मी त्यांचं नाव विसरले आता मला, आय एम व्हेरी सॉरी. पण ते मला लिपी शिकवायचे उर्दू, म्हणजे लिहिताना आपण जसं उलट लिहित जातो ते अलिफ बे पे, तर ते मी लिहायचे. आणि झिया सरांकडे मी कसं उच्चारायचं ते हे शिकायला म्हणून जायचे. पण दुर्दैव असं की झिया सर त्याच्यानंतर थोडे आजारी पडले आणि ते खूप लवकर गेले. आणि त्यानंतर आपलं मन नाही लागत ना त्याच्यात की नको, आणि त्यातनं मी लांब झाले. तर ते मात्र माझं राहून गेलं. नाही तर मी खरंच म्हणजे जसं अस्खलित मराठी बोलते तसं अस्खलित उर्दू बोलू शकले असते, इतकी आवड आहे. पण करीन, ते काय अजूनही तू करू शकतेस आणि तुझ्या स्वभावाप्रमाणे तू ते करणार. म्हणजे आता ते राहून गेलंय तर मी करीन. पण मला वाटतं तू मास मीडिया पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. मास मीडियात. ते पुण्यातनं केलं? पुण्यातूनच. ते हेच सांगते ना, ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा मी छात्र प्रबोधन मध्ये मग काम करायचे. बोलका अंक नावाचं त्यांचं एक ऑडिओ CD होती लहान मुलांसाठीची, तर त्याची मग मी सहसंपादिका म्हणून काम करत होते. तर त्यावेळेला मग त्या सगळ्या गोष्टी निवडायच्या, त्या म्हणून घ्यायच्या.
मी एक सांगू दादा, त्यावेळेला इतकी अमेझिंग गोष्ट घडली की 3-4 ब्लाइंड विद्यार्थ्यांकडनं मी गोष्टी वाचून घेतल्या होत्या. बरं. त्यासाठी आता हे मीराताईंना आठवेल की नाही हेही माहित नाही, पण मीरा बडवे नावाची ज्यांची निवांतची संस्था आहे अंध विकासालय, तर त्यांच्या संस्थेत मी 2-4 वेळा गेले. तिथले मुलांना कशी ती काम करतात ती सगळी अंध विद्यार्थी मला नाही माहिती रे दादा, पण कदाचित हे जेव्हा मी आठवते तेव्हा मला असं होतं की नियती तुमच्याबरोबर अशी गंमत करत असते ना की बरोबर वर्षभराने या गोष्टी किंवा 1.5-2 वर्षांनी माझ्या आयुष्यात आल्या. सो मी ज्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत होते की व्हॉट दे आर डुईंग, आय एम डुईंग दिस ओनली. तर त्यावेळेला मीच त्यांना सांगायला गेले होते की म्हणजे कसं असू शकतं. कितीतरी अंध विद्यार्थ्यांना तेव्हा मदत केली जायची कॉलेजमध्ये सुद्धा. त्यांच्या बरोबर येणं, त्यांना सांगणं, त्यांना काही शिकवणं, हे जेव्हा मी बघितलं, काही दिवस मी फक्त तिथे जात होते, पण त्या सगळ्याचा परिणाम इतका विलक्षण असतो की आज जेव्हा मी ते सगळं मागे वळून बघते तेव्हा वाटतं की ठीक आहे, कदाचित हे दालन त्यासाठी उघडं व्हायचं असेल. पण अनघा, हे झालं तुझ्या बाजूने, बरोबर. पण अशा दोन्ही परिस्थितीत तुला जगाचा काय अनुभव आधी आणि आता? म्हणजे खूप छान अनुभव 90%, पण 10% असे असतात ना दादा की जे तुमच्या 90%लाही नको करतील असे असतात. म्हणजे मला सांग ना तू मनमोकळेपणा. पण मी उलट म्हणते की ठीक आहे, कदाचित त्या 10%नी मला 90 किती चांगले आहे त्याची जाणीव दिली. म्हणजे उदाहरणार्थ काय किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत खरं तर, की तुम्हाला डोळ्यांच्या वरनं बोलणारे कित्येक, आता हा मी प्रसंग सांगावा की नाही मला माहित नाही, सांग ना, अगदी मनमोकळेपणाने. एका कार्यक्रमात तुम्ही गेले होते आणि म्हणजे एका मोठ्या राजकीय कार्यक्रम होता असं आपण म्हणू. तर त्या कार्यक्रमाच्या दरम्यान एक ताईंनी मला खरं तर बोलवलं होतं की तू निवेदनाला येशील का. म्हटलं बरं येईन. आणि त्यावेळेला असं झालं होतं की एबीपी माझाचे शूट सुरू झाले होते, माझा संघर्ष आणि मीचे. तर त्यावेळेला असं ठरलं एबीपीला की मी तोपर्यंत गॉगल्स लावायचे. तर आणि आय एम व्हेरी मच ग्लॅड की राजीव खांडेकरांसारखी व्यक्ती मला तिथे संपादक म्हणून लाभली, प्रमुख संपादक म्हणून, आणि ज्यांचा अप्रोच माझ्याकडे बघताना ही कोणीतरी हँडिकॅप आहे असा नव्हता, तर ही आपल्या चॅनलची अँकर आहे एवढा शुद्ध हेतू होता त्या माणसाचा. आणि टिल नाऊ ते तसेच आहेत. म्हणजे ते आजही भेटले की मला ज्या पद्धतीनं सर ग्रीट करतात ही विलक्षण गोष्ट वाटते खूप. बरोबर. तर राजीव सरांनी सहज मला विचारलं की चष्मा चालेल ना का घालशील. म्हटलं घालीन. आणि चष्मा लावून बघितलं तर म्हणे छान दिसतंय हे. आणि म्हणून आम्ही तेव्हापासून चेंज केलं आणि गॉगल्स काढून टाकले आणि नॉर्मल चष्मा घालायला सुरुवात केली. मी आधी बावचळायचं की कसं दिसेल, पण नॉर्मल दिसतंय, ठीक आहे फाईन. चष्मा घालून मी त्या दिवशी कार्यक्रमाला गेले. तर त्यांनी मला पहिल्यांदा गेल्या गेल्या विचारलं गॉगल्स नाही लावले आज. तर मी म्हटलं नाही, आता मी गॉगल्स नाही लावत. म्हणजे का? म्हटलं नाही माझी शूट्स सुरू झाली आहेत, तर त्यामुळे मला तिथे ग्लेअर्स नाही सांगितलेत, गॉगल्स नाही सांगितलेत. तर शी वॉज लाईक ओके, नाही पण मग आज नाही आणलेत का तुम्ही. म्हटलं मी सांगते ना, मी बंद केले घालायचे. मग लोकांना कळणार कसं की तुम्ही आंधळे आहात ते. तर मी असे होते की लोकांना काय करायचंय, मी कशी आहे. तर ते म्हणणं नाही ना, आपला कार्यक्रम ह्या सगळ्या हँडिकॅप्स आहे ना, म्हणजे तुम्ही त्यातल्या ते का कळायला नको का. तुम्ही जर चष्मा घालून बसलात तर इतरांना कळणार कसं. तर मी त्यांना म्हटलं की माझं बोलणं इथे ऐकायला आलेत का मी अंधे म्हणून टाळ्या वाजवायला आलेत. करेक्ट. मला एकच सांगा. आणि त्यांना अशा पद्धतीने कोणी खटकन उत्तर विचारलं होतं का नाही मला शंका आहे. कारण त्यांनी मला विचारल्यानंतर म्हटलं की ताई जर तुम्हाला मान्य नसेल तर मी इथून निघते. करेक्ट. मी इथे थांबणार नाही. करेक्ट. हे बघ दादा, हा त्याला त्यांनी ॲटिट्यूड म्हणलं का त्यांच्या दृष्टिकोनात तर तो माझ होता, मला माहिती नाही. पण मला एवढंच कळत होतं की त्यावेळेला मी जर माझा स्वाभिमान जपला नसताना तर माझ्यासारखे असे कितीतरी असतील ज्यांना कदाचित बोलायचं असेल पण ते बोलले नसतील. कारण मला एवढंच कळत होतं की मी तुमच्यावर अवलंबून नाहीये. करेक्ट. मला एवढंच कळतं की मी जर उत्तम काम करतेय तर माझ्या कामाला पावती द्या. मी चुकले तर मला चूक म्हणा, मला चांगलं म्हणायचा अधिकार आहे. तसं तुम्हाला वाटलं तर तुम्ही येऊन मला सांगा, तुम्हाला तेही सांगायचा अधिकार आहे. बरोबर. तर
जर मी चुकत नसेन तर डोळे हा फॅक्टरच मध्ये येता कामा नये. अगदी खरं. मी त्यांना स्वच्छ सांगितलं आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही ठरवा. मग ते बाबा पुता करून ठीक आहे आता बस असं म्हणून मी मंचावर बसले. झाला कार्यक्रम, मी खाली उतरले आणि खाली उतरल्यानंतर हातात त्यांनी चेक दिला. तर मला आणि इतरांपेक्षा जास्त दिले तुला, कळलं का? म्हटलं बरं ठीक आहे थँक्यू असं म्हणून मी निघाले. आणि निघाल्यावर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी फोन केला, काय बरं वाटलं का इतरांपेक्षा जास्त पेमेंट घेऊन? अरे बापरे. तर मी म्हटलं की इट्स ओके ताई. म्हटलं का म्हणजे? म्हटलं तुम्ही दिलेल्या पेमेंटच्या दुप्पट माझं नॉर्मल पेमेंट आहे. क्या बात आहे. तर त्या माझ्याकडे म्हटलं एवढे पैसे मिळतात तुला? मी कधीही अनुभव सांगितला नाही. मला सांगायलाही कसं तरी वाटतं. मला एवढंच म्हणायचं आहे प्रेक्षक हो की मुद्दा एवढाच असतो ना की तुम्ही कशा पद्धतीने एखाद्याकडे बघता. माणूस म्हणून माणसाकडे बघायची जर वृत्ती जर चांगली असेल ना तर तुम्ही कोणत्याच गोष्टीसाठी अशा चौकटी नाही घालून घेणार. करेक्ट. तुम्ही टॅलेंट बघा. आणि म्हणून त्या दिवशीपासून मी हे ठरवलं की जिथे आपल्याला हे वाटतं की आपल्या दिव्यांग बांधवांबरोबर काम करण्याची गरज आहे मी जरूर करीन, पण जर सिंपथी म्हणून माझ्यासाठी टाळ्या वाजणार असेल तर मी त्या प्लॅटफॉर्मवर कधीही काम करत नाही आजतागायत नाही आणि नाही करणार मी. अनघा, मी जे तुझे कार्यक्रम बघितले आहेत ना, ऐकले आहेत, बरेचदा मी तुला स्टेजवर आत येऊन भेटलो नाही किंवा असं पटकन आपण मला पुण्याला जायचं होतं परत किंवा असे, पण तुझे छान छान कार्यक्रम मी ऐकले आहेत. तेव्हा असं अजिबात वाटत नाही. तेव्हा फक्त तुझी ती बुद्धी, तुझं वाचन म्हणजे नॉलेज, तू त्याला जो वेळ देते आणि त्या निष्ठेने काम करते हे प्रत्येक शब्दात जाणवत असतं. पण मला तेच म्हणजे आउट ऑफ क्युरिओसिटी विचारायचं आहे की पूर्वी तू वाचत असशील खूप, हो की नाही? खूप नाही, ऐकायचे खूप, वाचायचे कमी. पण आता जे नवीन नवीन कन्सेप्ट बेस्ड कार्यक्रम तू करते, मध्ये मला वाटतं तू एक 13 भागांची सिरीज केली, गदी माडगुळकर आणि सुधीर फडके जन्मशताब्दी वर्षानिमित्त. एका भागाचं निवेदन करणं ओके, आपल्या अनुभवातून आपण तेवढा एक भाग करतो, पण अशा विषयाचं, अशा ऑकेजनचं निवेदन, ते 13 भाग हे करणं सोपं नाही आहे. मग तू अशा वेळेला तू स्टडी कसा करतेस? मला असं वाटतं दादा की मी खरंच काही खूप वेगळं करत नाही रे. प्रत्येक निवेदक असाच सखोल अभ्यास करत तो केला पाहिजे. हो. खरं तर असं असतं ना की जेव्हा तुम्हाला आज आकाशवाणीवरनं सांगायचंय तर त्यावेळेला बहुतांश वेळेला दाट शक्यता असते की रिपिटेशन होण्याची शक्यता असते. मग अशा वेळेला कदाचित प्रसंग तोच असू शकेल, पण तुमचं इंटरप्रिटेशन वेगळं असतं ना रे. कारण माणूस म्हणून प्रत्येक जण वेगळा विचार करतो रे. हे बघ, जर प्रत्येक माणूस भिन्न आहे तर बुद्धिमत्ताही भिन्न आहे, त्याचं मनन चिंतन भिन्न आहे. अगदीच. आणि कदाचित एकूण चिंतनाचा विचार करताना येणारं आउटपुट मे बी कदाचित सेम असू शकतं. मी असं नाही म्हणत आहे, आपण उगाच नाही म्हणत की ग्रेट पीपल थिंक अलाइक. करेक्ट. पण त्याची मांडणी धाटणी नक्कीच बदलते. हो. आणि हा विचार करून मी प्रत्येक प्रसंगाकडे मग बघायला लागले, तो प्रसंग वाचायला लागले. म्हणजे बाबूजींचा जेव्हा मी प्रत्येक वेळेस स्ट्रगल बघायचे तेव्हा मला असं वाटायचं की अरे आपण काही वेगळा संघर्ष नाही करत होतो. बाबूजींच्याही बाबतीत अनेक संघर्षच होते. त्यांना घराच्या बाहेर पडावं लागलं होतं, आपण सुखरूप घरात होत. करेक्ट. आणि त्या प्रत्येक वेळेला त्यांच्याविषयीचा आदर, आपुलकी वाढत जायची. तेच गदिमांच्या बाबतीत. तर मला असं वाटतं की आपण त्या चरित्रातलं एक कॅरेक्टर होऊन बघायला सुरुवात केली ना रे की मल्टिपल गोष्टी सापडत जातात. तुम्ही जर स्वतःला कायम किनाऱ्यावरच बसून आपण नुसताच समुद्र न्याहाळत राहिलो तर मोती नाही वेचता येणार. व्हेरी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. तर मला असं वाटतं की तुम्हाला मध्ये मी कुठे वाचलं मला आठवत नाही, पण तरी सांगितलं असं होतं की मोती जर वेचायचे असतील ना रे तर डोळ्यांना पट्टी बांधून ठेवतात 2 दिवस आधी. ते अंधारात राहतात का, तर ज्या वेळेला ते आत डोहात जातात आणि तेव्हा डोळ्यात ती पट्टी काढली तर ते लवकर दिसतात शिंपले. आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की रोज एक शिंपला, त्या कदाचित काय 10 शिंपले 15 शिंपले जे काही शिंपले घेऊन येत असतील, ते प्रत्येक शिंपलात काही मोती नसतो. 4 वेळा उड्या मारून आल्यानंतर एक मोत्याचा शिंपला सापडतो. मला असं वाटतं की कदाचित मला प्रत्येक वेळेला त्यांच्या साहित्य सागरात जर उडी मारायची असेल तर मी पट्टी आधीच बांधली आहे. मी आत डोहात उडी मारताना फक्त मी डोळ्यांचा कशाला विचार करायला हवा. हे मी पुन्हा म्हणजे हे प्लीज कौतुक म्हणून घेऊ नको, मला ही माझ्यासाठी आदराची पावती आहे म्हणून फक्त मध्ये पुष्टी देते एक वेगळी.
आपले विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर जे आहेत, तर ते पहिल्यांदा जेव्हा मला भेटले आणि बघितलं आणि मला त्यांनी हाक मारली, प्रज्ञा. तर मी म्हणलं माझं नाव प्रज्ञा नाहीये. तर ते हसले, म्हणले प्रज्ञाच आहेस तू. वा. तर मी परत म्हणलं की माझं नाव प्रज्ञा नाहीये, अनघा आहे. पण मी कुठे म्हणलं तुझं नाव प्रज्ञा आहे, मी असं म्हणतो प्रज्ञा आहेस तू. वा. अजूनही ते मला क्वचित कधीतरी आमचं बोलणं झालं तर मेसेज जरी केला तरी ते असंच विचारतात, प्रज्ञा कशी आहेस तू. क्या बात आहे. काय अजून काय पाहिजे. मग या प्रज्ञेनेच जर मला बघायला शिकवलं असेल आणि एवढी मोठी व्यक्ती मला जर त्याची दाद देत असेल किंवा तो आशीर्वाद, असं मी म्हणते की तो गुरुवर्यांच्या कडून मिळाला, तर ती भगवंताने दिलेली दाद आहे. मग मी त्याच्यावर विश्वास ठेवावा, त्या प्रज्ञेने उडी मारावी, रोज 4 शिंपले काढावे, 1 शिंपला तर असेल ज्याच्यात मोती मिळेल. क्या बात है. आणि माझे सगळे शिंपले मी गुंफीन, पण तो एकच मोती कोणतरी वाखाणतो. वा. आणि तो आपण काय छान गळ्यातला एखादा कौस्तुभ मण्यासारखा तो मिरवतो. ते रत्न नाही अर्थात, पण मणी म्हणून पण बोलते. म्हणजे मी तुझ्या बाबतीत असं ऐकलं की तुला दिवसातले 24 तास कमी पडतात. कारण तू सूत्रसंचालन, निवेदन, व्याख्यान, आणखीन काय काय तू हे सगळं इंटरव्ह्यू सगळं तू करत असतेस. आणि तुझी स्पेशालिटी ही आहे की एक व्याख्यान समजा, फॉर एक्झाम्पल, आय एम गिव्हिंग यू एक्झाम्पल, की पार्ल्यात दिलं एक विषय घेऊन, तेच जर आता डोंबिवलीला जर जायचं असेल, खरं तर पार्ला कुठे, डोंबिवली कुठे, तसंच तू व्याख्यान देऊ शकते. पण त्यात काहीतरी तू तुझ्या परीने ते अपग्रेड करते, त्याचं नॉलेज अजून, की बाबा नाही मी हे दिलंय नाही, मला असंच्या असं द्यायचं नाही, मला त्यात काहीतरी अजून मी वेगळं काय देऊ शकते. हे तू थोड्या वेळापूर्वी जे बोलत होतीस मगापासून जे सांगतेस, हा तुझा अप्रोच. मग हे नॉलेज तू कसं पुन्हा, मग यूट्यूब आहे, गुगल आहे, किंवा असे काय काय मार्ग तू अवलंबते का? सगळे मार्ग. यूट्यूब, गुगल, ट्विटर, त्या क्षेत्रातले अभ्यासक, त्यांना 100 वेळा आपल्याला फोन करायला लागतो. हरकत नाही. ते हे बघ दादा, कदाचित मी निवेदिका आहे म्हणून उपमा सुचत असतील, पण तुम्हाला म्हणजे चंदन चाळण्यावर उघडल्याशिवाय त्याचा गंध होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही सतत त्यांचा मागोवा घेत राहणं, त्याचा पाठपुरावा करणं, त्यांच्याकडनं जाणून घेणं. कारण शेवटी ती माणसं अनुभवांनी बोलत असतात, त्यांचं बोलणं ही प्रचिती असते रे शेवटी. बरोबर. ते आपण म्हणतात ना संत, की अनुभवाविण मान हलवू नको रे. बरोबर. तसं आहे की त्या अनुभवी माणसांकडनं ते समजून घेणं ही कमालीची गोष्ट असते. त्यामुळे त्यांच्याकडनं बोलणं, पुस्तकं समजून घेणं, मग ते पुस्तकात सुद्धा प्रसंग मार्क केल्यानंतर फक्त प्रसंग सांगणं एवढं माझ्यासाठी गरजेचं नसतं. त्याचे पदर शोधता येतंय का हे पण तपासायचं असतं मला, की ह्याच्यात काहीतरी आहे. हा प्रसंग नुसता लेखकाने लिहिलाय का, याच्या आगे मागे त्यातला काहीतरी म्हणायचंय का, जे आपण रिडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतो. बरोबर. मला असं वाटतं दादा, ज्याला पोकळी वाचता येते त्याला प्रत्येक गोष्टीतला गाभा समजतो. वा. तर तुम्हाला ती पोकळी काही सांगू पाहतीये का? आणि हा अभ्यास मला जेव्हा मी कोणाशी बोलत असते ना दादा, तेव्हाही उपयोगी पडतो. याचं कारण तू 2 शब्दांमध्ये किती गॅप घेतोस याच्यावर तू माझ्याशी बोलतोयस, तू विचार करून बोलतोयस, तुझ्या मागे काय चालू आहे, तुझ्या पुढे काय चालू आहे, हे सगळं न्याहाळता येतं मला. बघ, आता फक्त मुद्दा एवढाच असतो की प्रत्येक वेळी ते तपासायची दुर्बीण मी लावायची का नाही, कोणासाठी लावायची. करेक्ट. एवढा वेळ नाही घालवायचा रे, प्रत्येकाला तपासत बसायची दुर्बीण कोण लावेल. सहज कळलं तर ओके म्हणावं, ठीक, आणि पुढे चालावं. वा. पण नाही तर लक्षात येतं कधीतरी, त्या हिंट्स असतात तुमच्यापर्यंत गुरुवर्यांनी पोहोचवलेल्या. बरोबर. त्यामुळे शक्यतोवर निरंजन दादाला विचारलेले, निरंजन दादा नेहमी असं म्हणतो की ह्या पोरीला फसवता येत नाही. म्हणजे गमतीचा भाग म्हणजे त्या दिवशी तो काहीतरी माझ्याशी बोलत असताना मेसेज टाईप करत होता आणि म्हणलं दादा टाईप करून झालं की आपण बोलू. कारण त्याचा आवाज खाली येतो ना बोलताना. तो जर माझ्याशी असं बोलत असेल तर तुमचा आवाज डाऊनवर्ड जातो. क्या बात है. आणि मला ह्याचा उपयोग मी जेव्हा संवाद शाळा घेतली ना दादा लॉकडाऊन मध्ये, त्याच्यात झाल्या. कारण मला ऑनलाईन त्यांना समजून घ्यायचं होतं. पुन्हा त्या विषयावर मी येणारच होतो की तू काहीतरी 2 वर्ष तू कोविड काळात हे तू घेत होतेस. म्हणजे काय म्हणजे, आणि सगळ्या एज ग्रुपचे लोक त्याच्यात होते, लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत. म्हणजे काय काय होतं ते लॉकडाऊन मध्ये. मुळात मी असं काही सुरू करेन हे माझ्या डोक्यात नव्हतं, पण स्वच्छ भाषेत सांगायचं तर तुम्हाला मीटर डाऊन असावा लागतो रे. बरोबर. आज कार्यक्रम नाहीयेत,
ऑनलाईन मी काहीतरी करत होते, पण त्याची इंटेन्सिटी ही प्रत्यक्ष लाईव्ह कार्यक्रमाने एवढी नसते. आणि मला एवढंच कळतं की प्रत्येक वेळी आई आणि भाऊ आहेत म्हणून आपण अवलंबून नाही राहता कामा. बरोबर. तुम्हाला ठामपणे तुमच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. आणि प्राची दातार आणि स्मिता कुलकर्णी या दोघी जणी मी आयुष्यभर कृतज्ञ आहे त्यांची, की त्या दोघी जणी मला म्हणाल्या की आम्ही तुला मदत करतो. आणि प्राचीताईचे यजमान रवींद्र दातार ते मला म्हणाले की तू सांगशील ते. त्या प्राचीताईने मला सगळं विचारलं की कसं करू शकतो. मी त्यांचं एक ट्रायल वर्कशॉप घेतलं, ते त्यांना आवडलं. मग ताई म्हणाले की मी जबाबदारी घेते, म्हणून तिने सगळीकडे ऍड पाठवली आणि सगळीकडे स्वतःचा नंबर देऊन तिने ऍडमिशन्स घेतल्या. मला जोडून दिलं. दुहिता सोमण म्हणून माझी मैत्रीण होती, तिच्या माझ्याबरोबर एक मार्ग काय म्हणू सहाय्यक म्हणून जॉईन झाली. कारण पटकन ऑनलाईन काही प्रॉब्लेम आला तर मला नाही कळलं तर कोणतरी बरोबर पाहिजे म्हणून तिनं मदत केली. आणि त्या फुल फ्लेज बॅचेस चालल्या रे. म्हणजे मला इतकं म्हणजे मला अजिबात कल्पना नव्हती की हे एवढे दिवस एवढी वर्ष चालेल. सगळी लहान मुलं ते मोठे असे सगळे मिळून किमान 350 जण यात शिकून गेले. आणि मी अजिबात सगळे गुच्छ करून शिकवायचे नाही. 50 लोक नाही, 10 किंवा 12 जणांची बॅच इंडिव्हिज्युअली शिकवलं ऑनलाईन. कारण त्याचं समाधान तर मिळालं पाहिजे आपण काय शिकलो. तर हे करत शिकवलं. आणि आज मला खूप बरं वाटतं की त्यातले काही जणांनीच मला विचारलं की तू मेंटॉरिंग करशील का. म्हणून 2000 ऑलमोस्ट 20-21 पासून ते आतापर्यंत 4-4.5 वर्ष झाली 5-6 जण त्यातले असतात की जे माझ्याकडे शिकतात. तर मल्टिपल जण आहेत त्याच्यात. विवेक मिस्त्री म्हणून आहेत, संगीता राजपाठक आहेत, किंवा एक आधी माझ्याकडे छोटा 5 वर्षाचा आरव म्हणून मुलगा शिकायचा. तो थोडीच किती 5 वर्षाच्या मुलाला तुम्ही खूप सस्टेन नाही करू शकत, पण तरी सुद्धा तो 3-4 महिने शिकणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. की त्याला कसं शिकवायचं, त्याला काय सांगायचं. किंवा माझ्याकडे कबीर म्हणून आमचा एक छोटा दोस्त शिकायचा. मला त्याचा र सुधरवता आला हेच मला आनंद होता की त्याला काय तो कुठनं र शिकला होता माहिती नाही, पण तो सगळं र माझं नाव कबीर असं म्हणायचा. ते सगळं इंग्रजी र कसं असतं. तर बाकीच उत्तम बोलायचा. पण हे सगळं करताना त्यांच्याकडनं एक एक गोष्ट गोठवून घेणं यासारखा आनंद नव्हता. बात आहे. अनघा, तू मध्ये आकाशवाणीवर काही मुलाखती घेतल्या होत्या. त्यात प्रामुख्याने पंडित हृदयनाथ मंगेशकर त्यांची मुलाखत घेतलीस. जस्ट तू अनाउन्समेंट करत होती, म्हणजे मुलाखतीला सुरुवातही झाली नव्हती, अनाउन्समेंट करत होती आकाशवाणीवर जी टिपिकल असते तशी. त्यांनी तुला पटकन विचारलं की तुम्ही गाता का. आणि तू खरंच 10 वर्ष गाणं शिकली आहे. हो ना. हो, गाण्यापासूनच सुरुवात झाली खरं तर या सगळ्या क्षेत्राची. पण म्हणजे काय वाटलं तुला तेव्हा की बाळासाहेबांनी असं म्हणणं, एक जनरल लोकांनी म्हणणं की बाबा तुमचा आवाज बोलताना तर छान आहे, मग तुम्ही गाता पण का, हे एक जनरल लोकांचं बोलणं झालं. पण जेव्हा मंगेशकरांसारखी व्यक्ती विचारते, अरे मी तुला सांगू का, एकतर आपण वाघाच्या गुहेत किंवा सिंहाच्या गुहेत जाताना आधीच आपली पाचावर धारण असते. तसं माझ्यासमोर एक तर बाळासाहेब, मी ही खूप आधीच अगदी सुरुवातीच्या काळातली मुलाखत आहे 2016-17. म्हणजे मीही नवीन हे सगळ्याला अडॅप्ट होत पुढे जात होते. म्हणजे झाली ना त्याला तरी 8 वर्ष. मीही बऱ्यापैकी तशी लहान होते आणि मी मान खाली घालूनच बसले होते किती वेळ. काय बोलणार एवढ्या मोठ्या माणसाशी. बरं, सगळ्यांनी सांगितलं होतं की बाळासाहेबांशी बोलणार आहेस तू सांभाळून. तर मला असं झालं होतं बापरे, आपला एक शब्द इकडून इकडे चुकला आणि त्यांनी सांगितलं की आता मी नाही मुलाखत देणार, तर अशी उगीच एक भीती असते ना तशी. आदरयुक्त. आणि ते मी खरं सांगते की ज्या पद्धतीनं त्या माणसाने सह अनुभूती हा परफेक्ट शब्द बाळासाहेबांसाठी आहे. कारण त्यांनी पटकन सांगितलं की मी पण अनुभवलंय ग पायाचं. एवढं एकच वाक्य बोलले ते. आणि मग ते म्हणले मी समजू शकतो. आणि या सह अनुभूतीने जो आदर ठेवून माणूस लहान जरी असला तरी ज्या पद्धतीने बोलतो ना, त्या पद्धतीने जे 3 तास बाळासाहेब माझ्याशी बोलले, ही माझ्यासाठी शिकण्यासारखी गोष्ट होती. ती एका विलक्षण अवलिया पोझिशनवरती असणारी एक असामी आपल्यासमोर बसलीये, जी तिच्या आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगानं आपल्या आयुष्यातल्या एका प्रसंगाची जर सह अनुभूती घेऊ शकत असेल तर ती काय असते. तू म्हणतेस तसं खरंच आहे. बाळासाहेबांसमोर बोलणं खरंच, कारण इतका
इतकी ज्ञानी व्यक्ती आहे ना, खरोखरीच. म्हणजे ते सहज बोलता बोलता ज्ञानेश्वरीवर सहज बोलतात. होय होय. त्यामुळे त्यांच्यासमोर बोलणं नाही, आणि त्यांना प्रश्न विचारणं, आणि ह्या सगळ्यावरती मी घाबरलेले होते रे खूप. त्याच्यामुळे मी फक्त ती अनाउन्समेंट दिली आणि मान खाली घातली. तर मला काय माहिती, मला वाटलं ते माझ्या ज्या हेड आहेत आकाशवाणीच्या कार्यकारी अधिकारी ज्या, तर त्यांना मला वाटलं नेहा मॅमशी बोलतात, नेहा खरे, तर त्यांच्याशी बाळासाहेब बोलतात की काय तुम्ही गाता का. तर तिने शेवटी मला असं ढुशी मारून अगं तुझ्याशी बोलतायत समोर बघ. तर मी अशी होते की हा काय. आणि त्यांनी विचारलं, म्हणलं की हो आधी शिकायचंय पण आता नाही गात. आणि मग त्यांनी हे म्हणणं की तुझं बोलणं खूप सुरेल आहे, रियाजी आहे, आणि हे कळतं, बोलत राहा. मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा काय मोठी पावती असू शकते. कदाचित आज बाळासाहेबांना ते स्मरणातही असेल की नाही माहित नाही, कारण एक कोणतरी समोर व्यक्ती होती जी शेकडो मुलाखतींपैकी एक. पण माझ्यासाठी कृष्णानं डोईवरचं मोरपीस काढून सांगितलं की घे ग ठेव पानात, तर कसं असेल. तशी ही पावती आहे की काही दाद तुम्ही विसरू नाही शकत रे. जेव्हा वैभव दादा आहे आपला कवी, तो म्हणाला होता, मी काही साधी ऑडिओ नोट पाठवली होती, जरा म्हणाला की ते छान सूर वाटतो ग बोलताना तुझा. तर मला आधी वाटलं होतं की का रे मी एकसुरी बोलते का, किंवा विशिष्ट असं गाणं लागल्यासारखं बोलते का. दादा म्हणा नाही अनघा, एक छान नाद आहे तुझ्या बोलण्याला, तो नाद भावतो. आणि हे वैभव दादांनी सांगणं म्हणजे मला असं वाटतं की त्याच्या नावासारखं माझ्यासाठी मिळालेलं पावतीचं वैभव आहे. तुम्ही जपून ठेवलेली हर्बेरियम्स आहे ती. वा, असंच ना, एक तू खूप वेगळं प्रोजेक्ट केलायस, चॅलेंजिंग आहे, सहसा कोणी हाताळणार नाही. ते म्हणजे रामायणातली ती, म्हणजे 9 व्यक्तिरेखानं त्यातल्या, त्याच्यावर तू अभ्यास केलास आणि 8 वेगवेगळे रामायण तू म्हणजे स्टडी केलीस. एक तास स्टडी कसा केला माझा, पुन्हा तिथेच तो प्रश्न की कसं काय केलंस तू, आणि कारण सोपा नाही आहे विषय हा, कसं केलं होतंस. ह्याचे सगळ्यात मोठ्या ज्या कृतज्ञता आहेत, त्या पहिली कृतज्ञता गौरीताईंना आहे, डॉक्टर गौरी माहुलीकर. कारण मी हा विषय गौरीताईंची पहिल्यांदा त्यांची मुलाखत घेतली होती या संदर्भात, आणि तिथपासनं तर डोक्यात बसला होता की ह्या स्त्री व्यक्तिरेखा उलगडल्या पाहिजेत. ताई स्वतः फार उत्तम बोलतात, मी त्यांच्या इतकी अभ्यासू नाही, गौरीताई अफाट आहेत. पण मला त्यांनी प्रेरणा दिली असं मी म्हणेन की किमान मला त्यातनं वाचन करायची. मकरंद बुवा, विवेक बुवा ही सगळी इतके मोठे कीर्तनकार आहेत की ते जेव्हा बोलायला लागतात, मकरंद बुवांची रामकथा जेव्हा ऐकतो तेव्हा असं वाटतं की असं बोलता आलं पाहिजे, कसं दिसतं रामायण, मग त्या रामायणातले पदर कसे शोधायचे. तुम्हाला ना मला असं वाटतं की ही सगळी मंडळी स्वतः एक विद्यापीठ आहेत, आणि त्या विद्यापीठात तुम्ही फक्त शिरा की असे 100 पुस्तकं दिसतात एक काढायची. तर तसं शोध. आणि मुळात रामायण हे फॅसिनेटिंग आहे. मी किती लहानपणापासून त्या गोष्टीशी जोडलेली. एक तर माझ्या घराच्या बाजूला राम मंदिर होतं, इथे चाळीत राहायचंय पार्ल्यात आधी, आणि जो असामी मध्ये पुलं म्हणायचं ना की मद्रासी राम माझा सांग, ते जे म्हणायचे तो मद्रासी राम माझ्या बाजूला होता. त्यामुळे त्या मद्रासी रामाच्या देवळात माझी आजी अनेकदा जायची. त्या रामरायाला रोज पाहत त्याच्या रोज देवळात जाणं, रोज तिकडे सप्ताह असतो दरवर्षी, त्या सप्ताहात श्रीराम नामाचा सहभागी होणं, तिथली कीर्तन ऐकणं, तिथल्या पालख्या नाचवणं, तिथले भालदार चोपदार बघणं माझ्यासाठी हे काही नवीन नाहीये रे. त्यामुळे तो राम पहिल्यापासून भुरळ घालतो म्हणतो ना आपण, ही काहीतरी आवडती देवता आहे. मग बाबा जेव्हा लायब्ररीत घेऊन जायला लागले तेव्हा पिशी मावशी जशी आवडायची विंदांची, तसे बाबाने एक रामायणाचं छोटं पुस्तक आणून दिलं होतं गोष्टी स्वरूप. मग बाबा सांगायचे वाच बरं. मग तेव्हा तो जे काही आपल्याला तोडकं मोडकं त्यावेळेला वाचता येत असेल 4-5 वर्षाचे असताना, पण ते जे वाचायला सुरुवात झाली ते माझ्या डोक्यातनं कधीच गेलं नाही रामायण. आणि लहानपणी वाचलं इतकं फिट बसतं रे. आणि बाबा करायचे काय, मोठ्यांदा वाचायला लावायचे, मनात नाही वाचायचं. ते म्हणायचे मोठ्यांदा वाच, आणि मग ती वाचलेली गोष्ट सांगायचं, आता सांग बरं आम्हाला गोष्ट म्हणून. निवेदन वेगळं काय असतं, तेच असतं. सगळे बसायचे घरचे आणि म्हणजे सांग बाळा गोष्ट, मी गोष्ट सांगायचे. आणि हे करताना किती छोट्या छोट्या गोष्टी आई बाबा आत्या तुम्हाला शिकवत जातात. आजी तर पटकन कविता असतात ना आपल्या साध्या साध्या, बरोबर, तर त्या साध्या कविता सुद्धा बाबा अशा पद्धतीने शिकवायचे. मी थोडी बगल देऊन त्याकडे येते. याचं कारण तो अभ्यास करताना तुम्हाला हेच सगळं पुंजी किंवा संचित म्हणून तिथे कामी येतं. करेक्ट. तर तेव्हा बाबा मला त्यातले भाव शोधायला लावायचे.
उदाहरणार्थ आता आपण साधी कविता घेऊ, किती जुनी कविता आहे. मी शाळेत असताना आपण म्हणायचो होते की वाटते सानुली मंद झुळकवी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. आता ही सरळ झाली, पण बाबा म्हणायचे की ती म्हणजे डोळे मीठ म्हण, कशी दिसेल. आणि मग त्याच्यात एक कळवतं की कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाशी. असं मी म्हटलं की बाबा म्हणायचे पडका वाडा आहे ना, मग कसा दिसतो, छान दिसेल का, नाही, मग कसा असेल. मग का आता लहानपणी जेवढं कळायची अक्कल होती तेवढं सांगायचं. म्हणजे बाबा कदाचित तो थोडासा दुःखी असेल का, काय दुसरीत वगैरे असेल पहिली दुसरी कविता, मग दुःखी कसं म्हणशील. मग ते राईत कधी वा पडक्या वाड्या पाशी. आता ते तेव्हा कुठे कळायचं, म्हणजे आपण फक्त आपलं काहीतरी दुःख व्यक्त करायचं. मग अजून की कधी हळूच काय पुढे होतं की पडक्या वाड्या पाशी, कधी दबकत जावे हळू कानो सागेत. पुन्हा सेम बाबा सांगायचे दबकत जातेस ना, मी तुला भा असं करताना कसं करतो, मग ते हळू दबकत जावे कधी कानो सागेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट, असं करायला लावायचे. आता हे नवरस नाहीयेत का. वा वा, खरंच आहे. हेच मला ज्या वेळेला मी रामायण वाचायला लागले, रामायण ही रसांची अक्षरशः उधळण आहे, नवरसांची. आणि तो प्रत्येक रस, मग इथे दुःख आहे तर हे दुःखाच्या किती छटा आहेत. अरे रामायणात एकच दुःख परत परत नाही येत, दुःखाची सुद्धा विविधांगी पदर आहेत. म्हणजे विरहाचं दुःख आहे, हरणाचं दुःख आहे, सीतेला चोरून घेऊन जातं त्याचं, कदाचित पूर्णतः आपला भाऊ आपल्यापासून आपल्यामुळे विलग झालाय, करेक्ट, हे भरताचं दुःख आहे. कैकेयीला कदाचित काही ठिकाणी कैकेयी विघ्न दाखवली, पण काही ठिकाणी ती मनुष्य रूपात दाखवली आहे, करेक्ट. तर तिथे तिला शल्याचं दुःख, किती प्रकारची दुःख असतात, हा एक भाग. क्या बात आहे. अशा प्रत्येक कॅरेक्टरला जेव्हा आपण समजून घेतो ना, तेव्हा साधा प्रश्न विचारते की कौसल्याच्याच पोटी राम का. खरंय, याचं जरी उत्तर शोधायला गेलं ना तरी कौसल्य आपोआप कळायला लागते आणि तिचे गुण वेचत जातो. मग आपण काल धनश्री ताई बऱ्याचदा सांगते बघ, धनश्री लिहिली माझी जी अतिशय आदरणीय आहे मला, तर धनश्री ताई नेहमी असं म्हणते की का असा प्रश्न विचारायचा प्रत्येक नंतर की रामच का, मग कौसल्याच्याच पोटी का, मग तिच्या गर्भात असेल तर तिचे गुण कोणते असतील. या का कोणते कसंची उत्तर शोधत 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 भरपूर गोष्टी मिळतात. अरे वा, क्या बात आहे. तर त्याच्यातनं त्या सगळ्या 9 स्त्रिया उलगडल्यात आणि मला असं वाटतं की त्या 9 स्त्रिया म्हणजे समाजातली 9 रूपक आहेत वेगवेगळ्या प्रकारची किंवा प्रवृत्ती आहेत. की कौसल्याचं सत्व, सुमित्रेची पूर्णतः संतुलित समतोल वृत्ती, कैकेयीचं माणूसपण, आणि माणूसपणच आहे कैकेयीचं, कारण आपण असेच असतो की मंथरा भेटली की पाय उतार. पण त्याच कैकेयीला जर प्रत्यक्ष एखादा रामासारखी असणारी व्यक्ती स्त्री रूपात भेटली असती तर कैकेयी पाय उतार झाली नसती. खरंय, भरत नाही ना झाला. बरोबर. ह्या सगळ्या वृत्तींची दर्शन आहेत. अहल्या तशीच वाटते मला. भ्रष्ट ते श्रेष्ठ केवढा प्रवास आहे. बापरे, खरंच आहे. मला सांगा ना, तू इतक्या वेगवेगळ्या कन्सेप्ट बेस्ड प्रोग्राम मधून छान छान कार्यक्रमातून निवेदन करत असतेस. आधी करत होती, आत्ताही करते, पण काही मग अशा स्टेजवर गमती जमती जे आपल्याला युजली ना, खरं सांगायचं तर अशा ऑडियन्समध्ये आपण लांबून बघत असतो काही गोष्टी. आता त्या गोष्टी तुला कळत नसतील, पण काहीतरी गमती जमती तुझ्या काय अनुभव आहेत होतात ना. काय, कारण मला काही चिठ्ठ्या येत नाहीत आणि आल्या तर मला पास ऑन करून त्या वाचून बघायला लागतात. बरं हे काय खाणाखुणा करत असतं स्टेजवर, मला काय लक्षात येणार नाही. त्यामुळे कधीतरी बदललेलं गाणं नाही लक्षात येत, मग बोबडी वळते. कधीतरी माझ्याकडनं चुकीचं सांगितलं जातं. अशाला खऱ्या अर्थी कलाकार नसतात, ते सहकलाकार का म्हणतात हे तेव्हा कळतं. फार भारी गोष्ट एका कार्यक्रमात घडली होती पनवेलला, की मी निवेदन करायला सुरुवात केल्यावर केतकी भावे म्हणून जी आपली गायिका आहे, तर केतकी भावेच्या लक्षात आलं की अरे ही चुकून पुढच्या गाण्याचं निवेदन करते, किती शार्प असलं पाहिजे तेव्हा सुद्धा. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर केतकीने बाजूच्या चकव्यावर नचिकेत लिहिले होता, त्याच्या कानात सांगितलं की अनघाना वेगळ्या कार्यक्रम गाण्याचं निवेदन करते. तिने भराभर सगळ्यांना निरोप पास ऑन केला की अरे अनघाने पुढचं गाणं घेतलंय तर आपल्याला ते वाजवायचं.
हे लक्षात घ्या की मला सांभाळून घेऊन त्यांनी चेंज करणं. Correct. आणि गाणं सुरू झाल्यावर मी म्हटलं की अर आपण वेगळ्याच गाण्याचं निवेदन केलं, आपलं पुढचं गाणं तर मागच्या गाण्यावर कसं यायचं. तर नचिकेत गाता गाता केतकीने फक्त सांगितलं की तिला सांग काळजी करू नकोस, आता अलीकडचं गाणं घे. हे जे हजर जबाबीपणा ठेवून ह्या सगळे कलाकार जे मदत करतात, किंवा कधीतरी मी अडले तर बरोबर पाहिजे तिथे प्रॉम्प्ट करणं असेल किंवा योग्य पद्धतीने समजून घेणं. एक तर म्हणजे भीषण म्हणू भयानक म्हणू काय कार्यक्रम म्हणू मला माहिती नाही. आम्ही एका डोंबिवलीच्या कार्यक्रमात गेलो होतो आणि तिथे गंमत अशी झाली की आधी आम्हाला सांगितलं होतं की काय विशिष्ट प्रकारचा कार्यक्रम आहे, म्हणून आम्ही साधारण धुंदी कळ्यांना, शुक्रतारा, जी आपल्याला आवडती भावगीत असतात, नवीन आजा चंद्रमा, अशी सगळी काढून गेलो होतो. तिथे गेल्यावर साधारण आम्हाला कळलं की ह्यातलं शून्य घडणार आहे, ह्यातलं काहीही घडणार नाही. मी म्हणलं आता बरं. मला आमचा मित्र फक्त कानात एवढंच म्हणला की ना आज तुझे कुसुमाग्रज आरती प्रभू बोचक्यात बांधून ठेवायचे, इथे ते गाठोडं उडायचं नाही. मी म्हणलं अरे का? तो म्हणला या काही कळणार नाहीये, यू वोंट बिलीव्ह दादा. म्हणजे एखादा काय म्हणू की कसं सांगू, आदेशदादा फार सुंदर पद्धतीने या सगळ्या बायकांना मॅनेज करतात. मी असं म्हणते की आदेशदादांचं लेडी रूप मला व्हावं लागलं होतं, आणि जो माझा पिंड नाही पण बघतोय रिक्षावाला, झिंगाट, ही पोरी साजूक तुपातली, जी गाणी जेवढी तू दतार दतारवाली गाणी म्हणशील तेवढी सगळी गाणी आम्ही टॉप टू बॉटम म्हणली. आणि ठरवल्यानुसार एक शब्द सोड, एक अक्षरही निवेदन झालं नाही. आणि त्यावेळेला मग त्या समोर असलेल्या ताईंना मंचावर काय बोलव, त्यांचा हात काय धर, मग नाच काय, त्यांना विचार काय, काय ताई मावशी पाणी आलं नाही होय नळाला, मग असं कसं. मग ज्यांचा कार्यक्रम होता त्यांना विचारायचं काय तुम्ही काय यांच्या नळाला पाणी येत नाही असं कसं. असं काहीही करायला लावलं रे. पण मी तुला सांगू ह्याच्यातनं कळतं एवढंच की तुम्हाला शेवटी डिमांड येते आणि डिमांड सप्लाय हा हिशोब कुठेच चुकत नाही. तर त्या डिमांडनुसार तुम्हाला सप्लाय करायला लागला. पण तेव्हापासून मी किमान एवढं तरी ठरवायला लागले की काय आहे हे 100 वेळा तपासून बघायचं. कारण अरे त्या दिवशीचा ऑडियन्सची कमाल आहे, त्यांना थँक्यू की त्यांनी मला सांभाळून घेतलं. पण जर ऑडियन्स हातात राहिला नाही आणि माझ्या लक्षात नाही आलं तर हुरियो होऊ शकतो. कारण मला दिसत नसताना एवढं सगळं पब्लिक हँडल करून ते ग्रिप करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि हेच तुझं कसब आहे आणि त्याकरता तुला लोक आवर्जून बोलवतात. पण ते त्या आयोजकांचं मोठेपण आहे आणि माझ्या गुरुवर्यांची कृपा आहे की ज्यांच्यामुळे मी बोलते. अनघा, पण खरंच तुझ्याशी बोलून मला आज एक न वेगळं समाधान मिळालंय. म्हणजे मजा आली वगैरे हा पण एरवी बोलतो, पण मी असं ना हा एपिसोड संपताना तुझ्यापासून मी काहीतरी एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन इथून निघणार आहे. खरंच मनापासून थँक्स की तू अगदी एकदम चटकन तयार झाली आणि पटकन आलीस. येस, खरंच मनापासून थँक्स. द फिलिंग इज म्युच्युअल असं मी म्हणेन. मलाही छान वाटलं की एवढ्या छान सिरीजमध्ये अनेक इथे मोठी मंडळी येऊन गेलेत, तर त्यांच्या जागी आपल्याला बसता आलं ते पुष्पासंगे मातीसं असं लाभे अशी माझी धारणा आहे आजच्या बाबतीत. पण मला छान वाटलं आणि मी नेहमीच म्हणते तसं की जे मी बोलते ते माझं नसतं रे. आणि हा अजिबात विनयखोरपणा नाही. आत्ताच्या शब्दात सांगायचं तर असं आमचा एक दादा म्हणतो, तर विनयखोरपणा वगैरे काही नाही. माझ्या हातात चिठ्ठी पण नसते रे, अक्षरही नसतं, माहितीये मला. त्यामुळे मला असं वाटतं की जे मिळतं त्याच्या वेळेला ती एकच गोष्ट माझ्या डोक्यात सतत असते की श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. तर तीच धारणा आजही आहे. थँक्यू सो मच. नमस्कार, मी अनघा मोडक. स्वरश्री चॅनल आपल्या सगळ्यांचा लाडका आहेच आणि अजून छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.